नवी मुंबईत 31,73,000ची लूट झाली आहे। एटीएम मध्ये पैसे भरताना ही लूट करण्यात आली। जवळच्या व्यक्तीने चोरट्यांना या संदर्भातली टीप दिली। बंगळुरूतून 8 आरोपींना या प्रकरणी बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। नवी मुंबईतल्या सांतपाडामधल्या एटीएम मध्ये पैसे भरताना अचानकपणे 8 जण एटीएम मध्ये शिरले आणि त्यांनी पोलीस असल्याची बतावणी केली। पैसे भरण्यासाठी आलेल्या व्यक्तीला मारहाण करून त्यांच्याकडून 31,73,000ची रक्कम लुटली आणि त्या व्यक्तीला पाम बीच मार्गावर सोडून आरोपी पसार झाले। सांतपाडा पोलिसात या संदर्भात तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी थेट बंगळुरूतून 8 आरोपींना बेड्या ठोकल्यात। सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपीच्या चौकशीतून मात्र धक्कादायक माहिती समोर आली। पैसे भरण्यासाठी संबंधित व्यक्ती एटीएम मध्ये जात असल्याची टीप त्याच्याच एका जवळच्या व्यक्तीने चोरट्यांना दिली होती आणि त्यानंतर चोरटे त्याच वेळी एटीएम मध्ये दाखल झाले आणि त्यांनी तब्बल 31,73,000ची लूट केली। सांगलीपर्यंत त्यांचा पाठलाग केला। त्यानंतर त्यांचा सुगावा बंगलोर येथे असल्याचे लागल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन जवळपास 40 ते 50 लॉज त्या ठिकाणी चेक केले आणि त्यातून हे सर्व जे आरोपी आहे यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्यासोबत जवळचा जो माल आहे मुद्देमाल हा जप्त केलेला आहे।